पोहोचलेला आहे। गेल्या 3 महिन्यात 24,000 कोटींचं कर्ज घेण्यात आलं। गेल्या 3 महिन्यातच जे राज्य 24,000 कोटीचं कर्ज घेत आहे राज्य चालवायला, त्या राज्याची अवस्था ही मी म्हणे नेपाळ सारखीच झालेली आहे। बेरोजगारी आहे, विकासाची कामं ठप्प आहेत, फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून एसआरईची कामं सुरू आहेत, त्यांना ती कामं मिळत आहेत, एफएसआय विकला जातोय त्यातून पैसे मिळत आहेत, कबुतरांना दाणे टाकण्याचं काम सुरू आहे नागरी वस्त्यांमध्ये। या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही, जात विरुद्ध जात अशी भांडणं लावून लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे। फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जाते। शिक्षणापासून रोजगारापर्यंत या महाराष्ट्रानं या सरकारच्या काळात काय प्रगती केली याविषयी मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे। इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर होण्यामध्ये झाला। राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधी झाली नव्हती। आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का? त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते, पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे। मग देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील, आणि दुसरे ते एक डाकू मानसिंग बसलेलेच आहेत अमित शहाच्या कृपेने। ती तर डाकू मानसिंगची टोळी आहे, चंबळ खोऱ्यातूनच बहुतेक आले आहेत ते इथे महाराष्ट्र लुटायला। काय होणार या महाराष्ट्राचं? या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं 9 लाख कोटीचं कर्ज कोणी केलं, का झालं, कोणत्या योजनांमुळे झालं? चारी बाजूने महाराष्ट्र ओरबडला जातोय। जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय। 3-3 हजार कोटीचे टेंडर्स अबो करून हा पैसा लुटला जातोय। समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, असे अनेक जे योजनांची 2 लाख कोटीची कामं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी देण्यात आली त्याचा कुठे आता पत्ताच नाही, कागदावर आहेत। ठेकेदाराकडून कमिशन घेतलं 25%, ही लूट आहे। एसआरए मध्ये जाऊन बघा, मुंबईच्या एसआरए मध्ये महेंद्र कल्याणकर नावाची